शब्दयात्री सादर करत आहे कथाबीज. शब्दयात्रीच्या या लेखमालेत आज आपण ऐकणार आहोत खेच, तोल, खोड आणि मिडलाईफ क्रायसिस. लेखक योगिया, वाचन संस्कार ऋतुराज. आधीच सांगतो की मी काही या विषयातला तज्ज्ञ नाही. मिडलाईफ क्रायसिस म्हणजे नक्की काय ते मला अजूनही कळलेलं नाही. बऱ्याच जणांशी यावर बोललो, पण कुणालाच ते सांगता येत नाही. त्यातल्या त्यात मला पटलेली व्याख्या म्हणजे जेव्हा कशातच तथ्य वाटेनासं होतं ती फेज म्हणजे मिडलाईफ क्रायसिस. पण ते जाऊ दे. नुकतीच दिवाळी झाली. आम्ही सगळ्यांनी एकत्र साजरी केली. म्हणजे आम्ही दोघं, आई, बाबा, मुलगा, मुलगी आणि मग माझा साडू आणि त्याची फॅमिली. सासू सासरे पण आले होते. इतके सगळे एकत्र आल्यावर जे व्हायचं ते सगळं झालं. आमच्या आजोबांना मुलांनी फटाके उडवायला हवे होते. आपले हिंदूंचे सण कसे दणक्यात साजरे झाले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं होतं. तर मुलाला प्रदूषणमुक्त दिवाळीनं पछाडलं होतं. मुलीला स्कर्ट घेऊन हवा होता. सगळ्यांनी स्कर्ट टॉप घ्यायचे असं त्यांच्या ग्रुपचं ठरलं होतं. पण आजीचं म्हणणं होतं की परंपरा जपली पाहिजे. अगदी खरी नाही तर ती नुसती घालायची नऊवारी साडी तिनं घ्यावी असा आजीचा आग्रह होता. मुलांना एक दिवस प्राणी संग्रहालय दाखवून आणावं असं सासऱ्यांचं म्हणणं होतं. तर मुलांना टीव्हीवर फाइंडिंग निमो पाहायचा होता. पिंजऱ्यातले काय प्राणी पाहिजे? खरे प्राणी पाहिजे तर त्यांनी बाबांना केनियन सफारीची मागणी ऑलरेडी केलेली होती. भाचीचं डाएट चालू होतं, त्यामुळं तिला दिवाळीत एग व्हाईटच खायचं होतं. तर सासूबाई घरी करायच्या अनारसे चिरोट्यांवर अडून बसल्या होत्या. या सगळ्यात माझं आणि माझ्या बायकोचं काहीच म्हणणं नव्हतं. नाही म्हणजे होतं, पण ते पुलंच्या भाषेत सांगायचं तर आमचं म्हणणं हे भारतीय परराष्ट्र धोरणासारखं होतं. म्हणजे रशिया युक्रेन युद्धात भारताची जी अवस्था आहे तशीच. म्हणजे जो जोरात आपला मुद्दा मांडेल त्याच्या बाजूनं किंवा त्याच्या वाक्यानुसार आपल्या मुंड्या हो हो किंवा नाही नाही अशा डोलायच्या. असो. तर आम्ही असेच गप्पा मारत बसलो होतो. माझा भाचा दुसरीतला. त्याला बिचारायला दिवाळीच्या सुट्टीतसुद्धा होमवर्क दिला होता. तो होमवर्क करत तिथंच बसला होता. टाईप्स ऑफ ट्रीज, डिफरंट पार्ट्स ऑफ ट्रीज असं काहीतरी लिहायचं होतं. ते झालं आणि मग क्रिएटिव्ह क्वेश्चन म्हणून प्रश्न होता. विच पार्ट ऑफ ट्री इज नॉट इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू यू अँड वाय? मला हे असले निगेटिव्ह प्रश्न अजिबात आवडत नाहीत. असे प्रश्न टाकणारे वैयक्तिक आयुष्यात नक्की दुःखी असणार. आणि त्यातून कसली आली क्रिएटिव्हिटी आणि आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग? त्याऐवजी नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष का म्हणतात असं साधं सरळ घिसपिटं नाही का विचारतायत? आणि या प्रश्नापाशी येऊन तो अडला. त्यांनी तो प्रश्न त्याच्या बाबांना विचारला. बाबांनी स्मार्टपणे त्याला सांगितलं की त्या दादाताईला विचार, ते सांगतील. आणि मग तिथे 1-2 मिनिटाचं डिस्कशन रंगलं आणि त्यात ठरलं की खोड हा झाडाचा सगळ्यात निरुपयोगी पार्ट आहे. त्याचं तसं काहीच काम नसतं. फक्त मुळांकडून पाणी घ्यायचं आणि वर फांद्यांना, शेंड्यांना, फळाफुलांना द्यायचं. काहीतरी टेक्निक काढता येईल की मूळ डायरेक्ट फांद्यांना पाणी देतील. मग खोडाचं काय काम? जस्ट लाईक बायपास सर्जरी. आमच्या छोट्यांनी तारे तोडले. मुलं स्वतःवरच खुश होती. छोटा तर आपल्याला जाम भारी उत्तर मिळालं या प्रसन्नतेत होता. आजी आजोबा आजकालची मुलं इतकी स्मार्ट आहेत वगैरे कौतुकात बुडली होती. मला मात्र तिथे अस्वस्थ वाटायला लागलं. खोडाला काहीच महत्त्व नाही? माझ्या साडूला पण अस्वस्थ वाटलं असावं, कारण त्यानं एक शंका उपस्थित केली. पण मग खोडातून जो डिंक येतो त्याचं काय? माझ्याही नकळत मी बोलून गेलो, तो खोडाचा अश्रू असतो. आनंदाश्रू का दुःखाश्रू काय माहिती. 2 सेकंद शांतता पसरली. माझ्या डोळ्यात पाणी आलं असावं. मी उठलो. साडूनं फक्त खांद्यावर थोपटलं. त्याच्या स्पर्शात सगळी सहवेदना उमटली. मी बाहेर 10x10च्या गच्चीत जाऊन उभा राहिलो. आतमध्ये फेविकॉल असताना डिंक कशाला पाहिजे? खोडच निरुपयोगी. यावर परत एकदा एकमत झालं होतं. बाहेर गार वारा सुटला होता. माझ्या गच्चीतून बाकीच्या फ्लॅटमधली कुंड्यातली झुडपं, वेली, पोन्साय, मनी प्लांट्स आणि कॅक्टस तेवढे दिसत होते.
मी खोड असलेलं झाड शोधत होतो. 2 बिल्डिंगच्या मधून थोड्या अंतरावर मला एक झाड दिसलं. वारं जोरदार सुटलं होतं. शेंडे वाऱ्यावर डोलत होते. शेंड्यांना आभाळ खुणावत होतं. मला खात्री आहे की मुळांना अजून खोल रुजायचं असणार. त्यांना गर्भाची ओढ असणार. आकाशाकडे झेपावणारी शेंडे आणि जमिनीत अजून खोल जाऊ पाहणारी मुळं यांना खोड तोलून धरत होतं. त्यालाही खेच लागतच असणार. पण खेचेची मोठी गंमत आहे, कारण ती मोजता येत नाही. तसं कुठलं परिमाणच अस्तित्वात नाही. ती तर ज्याची त्याची अनुभूती. ती दिसत नाही आणि दाखवताही येत नाही. मला ते झाडाचं खोड सोयर वाटू लागलं. आजूबाजूला इतकी कुंड्यातली झुडपं, वेली, बोन्साय, मनी प्लांट्स आणि कॅक्टस होते, पण कुणालाच काही तोलून धरायचं नव्हतं. खरंच तोलून धरायचं समाधान आणि खेचेची अनुभूती नाही मिळत सगळ्यांना. त्यालाही नशीब लागतं. झाडाचं खोड व्हावं लागतं. तेवढ्यात ही शोधत आली. अहो चला ना, जरा बाहेर जाऊन येऊ, कारण उद्या सकाळी मुलांना घेऊन प्राणी संग्रहालयात जायचं आहे. ती गाडीत निमो बघतील, मग उद्या वेळ नाही होणार. छोटूसाठी फटाके आणायचे आहेत. फार आवाज आणि धूर नसणारे उडवायला तो तयार झालाय. आणि ती एक साडी इस्त्री करून आणू. दीदी घरी साडी नेसणार आहे आणि मग मैत्रिणीकडे जाताना बदलून स्कर्ट घालेल. आणि आई अनारसे करतीये, आपण शास्त्रापुरते थोडे चिरोटे विकत घेऊन येऊ. हो, पिंकी पण खाणार आहे, पण दिवाळीनंतर ती 2 दिवस फास्टिंग करणार आहे. ऐका ना, आवरा लवकर. छोटू माझा झब्बा ओढत विचारत होता, काका तुम्ही मगाशी काय म्हणालात? डिंक म्हणजे आनंदाश्रू की दुसरे कुठले? मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणालो, दुसरे कुठले नाहीत, आनंदाश्रूच. मला नवीन शोध लागला होता. मिडलाईफ क्रायसिस म्हणजे खोड होणं. जोपर्यंत खोड आहात तोपर्यंत ते आनंदानं उपभोगा. खेचेची अनुभूती घ्या. तोलून धरण्यातलं जे समाधान आहे ना, ते सांगता येत नाही, कारण समाधानाचंही कुठलंच परिमाण नसतं. मी माझ्या मर्जीनुसार जगतो, हे कदाचित सुख देत असेल, समाधान नाही. खोड असणं ही काही साधीसुधी गोष्ट नाही. आपलं खोड पण मिडलाईफ क्रायसिस मिरवायलाच पाहिजे, नाही का?